हां. या पुढे या तुम्ही. हं. आज तपकिरी शेटपळ तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर भरपूर प्रमाणात सर्वत्र पाऊस असल्यामुळे आमच्या तपकिरी शेटपळ येथील गावचा संपर्क तुटला आहे. तरी संबंधित विभागाने हा गेल्या 6 महिन्याखाली केलेला रस्ता आहे किंवा हे काम आहे, तरी हे निकृष्ट दर्जाचं केलेलं असून हे जी उंची न वाढवता ह्यांनी बिलं काढलेली आहेत. तरी संबंधित विभागाने हे काम लवकरात लवकर उंची वाढवण्याचं काम करावे. तसेच हे काम न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं या कामाच्या ह्या संबंधित विभागाला इशारा देतो की मोठ्या तुमच्या विरोधात ह्या कामाच्या संदर्भात आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी. हे काम लवकरात लवकर व्हावे ही नम्र विनंती. आज या गावाचा संपर्क तुटल्याने शेजारीच रयत शिक्षण संस्थेची शाळा आहे, त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी नाहक त्रास होत आहे. पाणी पुलावरून 5 ते 6 फूट आहे. तरी या लोकांनी किंवा गावकऱ्यांनी कसे यायचं आहे अशी मी शासनाला विनंती करतो. जे खासदार असतील, आमदार असतील, निवडणुकीपुरते येतात जातात, तरी आमच्या गावाकडं रस्ता असेल, या पुलाची उंची वाढवायचं काम असेल, याकडे दुर्लक्ष करतात. तरी येणाऱ्या काळात आमदार असतील, खासदार असतील किंवा आता ZP इलेक्शन आहे, या सर्व नेत्यांनी या आमच्या गावचा प्रश्न जर नाही सोडवला तर येणाऱ्या काळात आम्ही मतदानावर बहिष्कार टाकून यांनी जसं तसे यांची जागा दाखवण्यात येईल अशी मी शासनाकडे विनंती करतो. तसेच संबंधित विभागाने या कामाची दखल घेऊन लवकरात लवकर काम चालू करावे अशी नम्र विनंती करतो. पाऊस आला की पूर येतो, पूर आला की काही हाल होतं शेतकऱ्याचं. बनसोडे वस्तीला जाणारा रस्ता तर पूर्ण असा एवढं गुडघ्याएवढं पाणी आहे. तपकिरी शेटपळमध्ये 2 दिवसापासून ढगफुटीचं दृश्य प्रचंड पाऊस झालेला आहे आणि त्यामुळं गावामध्ये ठिकाणी पाणी साचलेलं आहे. या ओढ्याला सुद्धा पूर आलेला आहे, त्यामुळं शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. इथं ओढ्याच्या जवळच रयत शिक्षण संस्थेचे सिद्धेश्वर प्रशाला हे विद्यालय आहे. या विद्यालयाच्या मैदानामध्ये सुद्धा भरपूर पाणी आलेलं आहे. या पावसामुळे मुलांना शाळेत येण्यास अडचणी निर्माण झालेल्या आहेत.
भविष्यामध्ये या पुलाची उंची वाढवणे हे अतिशय गरजेचं आहे. तर हा पूल तपकिरी शेटफळ आणि इतर खर्डी तनाळी या गावांना जोडणार आहे आणि भविष्यात त्या दृष्टीने पूल उंच व्हावा अशी शाळेच्या वतीने मागणी आहे.